या आता आता काय होतं, आता लोकांना आहे ना, म्हणजे आज माहिती नाही, तू उद्या येशील माझ्याकडे स्क्रिप्ट घेऊन म्हणजे फिल्म करूया. पण मला असं वाटतं की तुम्ही लोक परिपक्व नाही आहेत फिल्म करण्यासाठी आजही. कारण का लोक 16 दिवसात, 17 दिवसात, 20 दिवसात, 22 दिवसात फिल्म करतात. फिल्म ही गोष्ट आहे की ते 22 दिवसात होतच नाही असं माझं मत आहे. त्यामुळे मी खूप अगेन्स्ट असतो. पण समाव लोक करतायत, करतात. त्यामुळे आमच्या आमच्या वेळी जसं होतं ना, आम्ही झाडाखाली बसून मेकअप केले, कळलं. त्यावेळी काय नसायचं, काही नसायचं. इव्हन दो आम्ही दौऱ्यावर जायचो तर आम्ही असं 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 उभं राहते इथे करून, आणि बाकी आपल्या लेडीज मागे सू करतील, कळलं. आज करतील का? नाही. आज त्यांना पॉश हे लागतं, हे लागतं, व्हॅनिटी लागते. आणि व्हॅनिटीमध्ये एक असला आणि दुसऱ्याला पाठवलं समजा, तर तो त्या प्रोडक्शनला बोलणं, कशाला पाठवलं तुम्ही, काय तो कशाला आला इकडे, असं वगैरे असतं. पण असं नाही. पण हा खूप मोठा फरक आहे. आणि शिस्त पण नाही आहे थोडीफार. त्यावेळीची जी शिस्त आहे, त्यावेळी आम्ही असं घाबरायचं. पुळेकर असेल, विनय आपटे असेल, शपथ दरारा होता. महेशचा दरारा आहे, आजही आहे महेश मांजरेकरचा, कळलं. पण दरारा नाही आहे. तर ते लगेच भंकस करत असतात किंवा टाइमपास. त्यांना सिन्सिअरिटी नाही आहे. सिनियर माणूस काय करतोय तो येऊन, आम्ही आजही मी माझं जोपर्यंत रोल आहे सीन, मी तिथेच असतो. मी जातच नाही व्हॅनिटीत. हे लोक व्हॅनिटीत जातात, लगेच झालं की परत बोलवा त्यांना, परत बसवा, असं सगळं आहे. त्यामुळे तो फरक आहेच आहे. आणि तो फरक मला वाटत जाईल असं. आणि लोकांना एक तर काय झालंय, ती त्यांची चुकी नाही आहे ना. आज आज तुला माहिती आहे, तू आज तुझ्या वडिलांकडे घर आहे, सगळं, गाडी पण असेल, सगळं असेल. आज त्यांना आयतं मिळालेलं आहे सगळं, त्यांना काही करायची गरज नाही. आमच्या वेळी काही नव्हतं. आमच्या वेळी ते निर्माण केलं आम्ही हळूहळू हळूहळू. तर ती जी गॅप आहे, तो मेहनत आहे, ती त्यांना माहितीच नाही. त्यामुळे तो फरक आहेच. पण समाव काही लोक आहेत पण चांगले. आज परेश मुकाशी असेल किंवा क्षितिज पटवर्धन असेल किंवा खूप लोक आहेत अशी की यांच्याकडे खरंच टॅलेंट आहे आणि यांच्याकडे काम करायला आजही आपल्याला आवडतं.